नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट्स आपल्या YouTube चॅनलवर। जे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी होते त्यांच्यासाठी खुशखबर आहे, कारण 2023 मध्ये खरीप हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे सोयाबीन आणि कापूस या पिकांची नोंद केलेली आहे त्यांना आता हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे आणि हे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर कधीपासून देण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर या अगोदर एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्यासाठी तुम्हाला आधारची संमती द्यायची होती। त्यासाठी गावागावामध्ये याच्या याद्या लागलेल्या होत्या आणि त्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि एक संमतीपत्र कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करायचे होते। आता तुम्ही ही प्रोसिजर पूर्ण केली असेल त्यानंतर आता तुमच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पैसे वर्ग करण्यात येणार आहेत। उद्यापासून म्हणजेच 21 ऑगस्ट 2024 रोजी हे पैसे तुमच्या बँक खात्यावर वितरणास सुरुवात होईल। चला तर मग पाहूयात याची पूर्ण माहिती। तर इथं तुम्ही पाहू शकता सोयाबीन कपासी उत्पादकांना उद्या मदत, केंद्रीय कृषी मंत्र्याच्या हस्ते प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य वितरण। तर ही जी बातमी आहे ती लोकमत न्यूज नेटवर्क यांच्यामार्फत घेण्यात आलेली आहे आणि याचे क्रेडिट जे आहे ते लोकमत ई पेपर पुणे मेन यांना जात आहे। तर गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपासी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य बुधवारपासून दिनांक 21 रोजी देण्यात येणार आहे। तर परळी जिल्हा बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचे वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठी पोर्टलचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना यासाठी आधार संलग्न बँक खात्याची संमती द्यावी लागणार आहे। आतापर्यंत सोयाबीनच्या 48 तर कापसाच्या 46% शेतकऱ्यांनी आधार संमती दिली आहे। गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती। त्यानुसार किमान 1,000 रुपये तर 2 हेक्टर मर्यादित जास्तीत जास्त 10,000 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। त्यासंबंधीचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे। ही मदत देण्यासाठी राज्य सरकारला एकूण 4,194 कोटी रुपये 68 लाख रुपयाचा निधी लागणार आहे। यातील 1,548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर 2,646 कोटी 34 लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत। म्हणजे आता बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी ज्या शेतकऱ्यांनी 2023 खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी केलेली होती आणि त्यांचं यादीमध्ये नाव आलेलं होतं आणि त्यांनी ते संमतीपत्र भरून दिलेलं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांना कमीत कमी 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त मर्यादित 2 हेक्टर पर्यंत 10,000 रुपये असं डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येतील। तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। या माहितीचा सोर्स आहे लोकमत ई पेपर पुणे मेन। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।